सगळे यादव एकमेकांवरती तुटून पडले. समुद्राच्या काठावरती जाऊन वारुडी नावाची मदिरा पेले, आपसात भांडले आणि त्यांचे जीवही तिथेच गेले. आणि त्यानंतर सगळे यादव त्याच ठिकाणी नष्ट झालेले आहे. उद्धव आला आणि उद्धवाला मोठ्या प्रेमाने गैवरून सांगितलं, उद्धवा एक लक्षात घे, यादवांचा नाश झाला की तू बदरिका आश्रमाला निघून जा. अलकनंदेच्या दर्शनाने तुझी सगळी पापनाश पावतील. त्या तीर्थात स्नान कर आणि भागवत धर्माचं आचरण कर. तू माझ्या पदाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. राजा परीक्षितीने विचारलं, म्हणे महाराज, उद्धव वनामध्ये निघून गेल्यानंतर श्रीकृष्णाने द्वारकेत काय केलं आणि आपल्या देहाचा त्याग कसा केला? राजा, श्रीकृष्ण सभेत आले, यादवांना म्हणाले उत्पात व्हायला लागले आहे. म्हणून यादवांना श्रीकृष्णाची सूचना मान्य झाली. तू म्हणतो ते अगदी योग्य आहे. सगळेजण नौकेत बसून समुद्र उतरून आले आणि प्रभास तीर्थाला गेलेले आहेत. मोठे भांडण झाले यादवांचे. पुन्हा उरलेले यादव संपले. शेवटी बाण संपले म्हणून समुद्रातले लव्हाळे उचलले आणि एकमेकांवरती प्रहार केले. श्रीकृष्णांनाही मारायला लागले. बलरामांना सुद्धा शत्रू समजून मारण्याकरता धावले. कृष्ण बलरामांनी सुद्धा वेळूच्या घर्षणाने अग्नी उत्पन्न व्हावा, ते वेळूचं वन जाळून भस्म करावं, त्याप्रमाणे सगळे यादव त्या ठिकाणी भूमीचा भार उतरवून नष्ट केले. बलराम दादा समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. परमपुरुषाचं ध्यान केलं आणि तो अनंताच्या प्रवासाला निघाला. अनंताच्या प्रवासासी जाई तो अनंत, आशीर्वाद दीध तो त्यासी भगवंत.